मित्रांनो, दिल्लीच्या जंतर मंतरवरून सुरू झालेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाने आता अत्यंत गंभीर वळण घेतलंय। 20 जुलैच्या मोठ्या महामोर्चानंतर दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या कारवाईची भयानक चित्रे समोर येत आहेत। मिळालेल्या ताज्या माहितीनुसार शांततेत आंदोलन करणाऱ्या 60 ते 70 हजार आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी पाण्याचे फवारे, लाठीमार आणि टियर गॅस फोडून त्यांना मारहाण केली। पोलिसांच्या या मारहाणीत अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झालेत। याच दरम्यान कॉकरोच जनता पार्टीचे महत्त्वाचे नेते अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, पण लोकांचा वाढता राग पाहून त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली। तर दुसरीकडे प्रख्यात शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले असले तरी त्यांनी रुग्णालयातील खाटेवरून आपले उपोषण चालू ठेवलेत। संसदेत विरोधकांच्या आणि रस्त्यावरील गर्दीच्या आक्रोशाला सामोरं जायचं सोडून, देश सोडून किंवा संसद सोडून पळ काढण्याचा गंभीर आरोप आता आंदोलकांनी आणि विरोधकांनी सरकारवर करत आहेत। पण या कारवाईनंतरही कॉकरोच जनता पार्टी मागे हटलेली नाहीये। या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रंका आणि नेते सौरव दास यांनी थेट केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची नवी दिल्लीत भेट घेऊन आपल्या मागण्यांची अधिकृत पत्र सोपवलेली आहेत। नक्की काय घडले दिल्लीच्या रस्त्यांवर? पोलिसांच्या या कारवाईनंतर आंदोलनाची दिशा कशी बदलली? पक्षाच्या नेत्यांनी JP नड्डा यांच्यासमोर कोणते मुख्य मागण्या ठेवल्या आणि सोनम वांगचुक यांच्या प्रकृती सध्या काय स्थिती आहे, या संपूर्ण घडामोडीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत सोप्या आणि सविस्तर भाषेत समजून घेणार आहोत। नमस्कार, मी रोनक सरनोबत, तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र। मित्रांनो, दिल्लीच्या इतिहासात विद्यार्थ्यांनी उभारलेले हे आंदोलन गेल्या काही वर्षातील सर्वात मोठे आंदोलन मानले जात आहे। परंतु सरकार आणि प्रशासनाने हे आंदोलन ज्या पद्धतीने हाताळले त्यावरून आता देशभरात संतापाची लाट उसळली आहे। या संपूर्ण घटनेतील सर्वात महत्त्वाची घडामोडी आपण पाहूयात। 20 जुलै रोजी जेव्हा हजारो तरुण दिल्लीच्या रस्त्यावर उतरले तेव्हा प्रशासनाची पळापळ झाली। शांततेत पुढे जाणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी कोणतीही पूर्वसूचना न देता पाण्याचे फवारे मारण्यास सुरुवात केली। त्या पाठोपाठ अश्रुधूर सोडण्यात आला। रस्त्यावर पडलेल्या आणि पळणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला। यात अनेक तरुण तरुणीचे डोकी फुटले तर काहींचे हातपाय फ्रॅक्चर झालेत। आंदोलनाचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांनी प्रमुख नेते अभिजित दिपके यांना आंदोलनातून ताब्यात घेतले। त्यांची अटकेची बातमी पसरताच आंदोलक अधिक आक्रमक झाले। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर अखेर प्रशासनाने अभिजित दिपके यांची सुटका केली। लडाखचे शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्याचे सांगून पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केले। पोलिसांना वाटले होते की त्यामुळे आंदोलन थंड पडेल, परंतु वांगचुक यांनी रुग्णालयातही अन्नाचा एकही कण घेतलेला नाही। माझं शरीर रुग्णालयात जरी असलं तरी माझा आत्मा आंदोलकांसोबत आहे, असा संदेश देत त्यांनी उपोषण सुरूच ठेवलंय। या संपूर्ण गदारोळाचे पडसाद देशाच्या संसदेतही उमटले। रस्त्यावर तरुण मार खात असताना सरकार संसदेत उत्तर देण्यापासून पळ काढत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। कॉकरोच जनता पार्टीने सरकारसमोर मुख्य 3 मागण्या ठेवल्यात। पहिली मागणी म्हणजे रुग्णालयात असलेल्या सोनम वांगचुक यांना तात्काळ मुक्त करून त्यांच्या सर्व मागण्यांवर सरकारने थेट चर्चा करावी। दुसरी मागणी म्हणजे नीटसह देशातील अनेक परीक्षांमध्ये झालेला पेपर लीक आणि घोटाळ्यांची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। आणि तिसरी मागणी म्हणजे पेपर लीक व तणावामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबांना सरकारने तात्काळ 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करावी। मित्रांनो, या आंदोलनाने आता एका सामान्य आंदोलनाचे रूप ओलांडून देशातील तरुणांच्या अधिकाऱ्यांच्या लढ्याचे रूप घेतले। लाट्या आणि पाण्याचे फवारे खाऊनही जेव्हा हजारो तरुण रस्ता सोडायला तयार नसतात तेव्हा परिस्थिती किती गंभीर आहे हे समजते। सरकार आता या मागण्यांवर काय निर्णय घेणार? शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला जाणार की सरकार आपल्या निर्णयावर अडून राहणार? याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष आहे। तुम्हाला काय वाटतं? विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे लाठीमार करणं योग्य आहे का? आणि CJPने मागितलेल्या मागण्यांवर सरकारने तात्काळ निर्णय घेतला पाहिजे का? तुमची मते आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।